नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात तसंच देशभरात देवी भक्त आदिशक्तीची उपासना करतात। महाराष्ट्रातही या नवरात्रोत्सवात घट बसवले जातात। यावेळी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या 3.5 शक्तिपीठांना देवी भक्तांची अलोट गर्दी असते। या 3.5 शक्तिपीठात तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका माता आणि नाशिक जवळचं अर्धपीठ म्हणजे सप्तशृंगी देवी इथे सर्वजण आवर्जून जातात। परंतु एकाच ठिकाणी या 3.5 शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन केवळ राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर या गावामध्ये होतं आणि त्यामुळे येणारे भाविक मातेच्या दर्शनानेही धन्य होतात। भगवती मातेचं पुरातनकालीन मंदिर येथे असून या मंदिराला एक इतिहास आहे। पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचं जुनं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचं होतं। मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात जमिनीच्या समतलापासून 40-45 फूट खोलवर खोदकाम होऊनही मंदिराचा पाया दृष्टीस पडला नाही। तसंच मंदिर निर्मिती संदर्भातील शिलालेख सदृश्य अन्य पुरावाही सापडला नाही। त्यामुळे मंदिर अनादी काळातील असल्याची साक्ष पडते। अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी म्हणजेच घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। भगवती माता मंदिर आणि परिसर नेत्रदीपक रोषणाई केली जाते। 9 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन मंदिरात होत असतं। त्यामुळे गावाला नवचैतन्य प्राप्त होतं। उत्सव काळात आणि इतर वेळीही पूजा साहित्य, बांगड्यांची दुकानं, खेळणी, मिठाईची दुकानं मंदिरासमोरील प्रांगणात असतात। दरवर्षी हजारो भाविक न चुकता नवरात्र काळात इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। काल विजयादशमीच्या दिवशीही हजारो भाविकांना देवीचं मनोभावे दर्शन घेतलं। न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, S9 मीडिया, कोल्हार।